कदाचित वेगळे मिळत असतील वीज मंत्र्यांना, पण आमच्या रिपोर्टरला जे ऑनलाईन आकडे सगळ्या भारताला उपलब्ध आहेत त्यातून असं दिसतंय की 1000 मेगावॅटपेक्षा जास्त तुटवडा आहे. वळूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे. मुंबईमध्ये 20 पेक्षा जास्त ठिकाणी एनआयएनं छापे घातले आहेत. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेकांवरही छापेमारी करण्यात आली. मुंबईत आणखीन 87 जण एनआयएच्या रडारवर आहेत. एनआयएच्या छापेमारीमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली. आतापर्यंत एनआयएनं नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूज, मुंब्रा, भेंडी बाजार यासह अनेक ठिकाणी छापे घातले. यानंतर छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटला ताब्यात घेण्यात आलाय. त्याच्याशी संबंधित काही ठिकाणांवर सुद्धा धाडी घातल्या गेल्या. सलीम फ्रूट हा दाऊदचा खास हस्तक मानला जातो. तर माहीम दर्ग्याचे विश्वस्त देखील एनआयएच्या रडारवर आहेत. सुहेल खंडवानी यांना सुद्धा एनआयएनं ताब्यात घेतलं होतं. त्यांची चौकशी करण्यात आली. ईडी सुद्धा सलीम फ्रूटची चौकशी करणार आहे असं कळतं. एनआयएला सलीम फ्रूटशी संबंधित अनेक संशयास्पद व्यवहारांचे पुरावे सापडल्याचं बोललं जात आहे. कोणकोणत्या ठिकाणी छापे घातलेत आणि कसे कसे छापे घातले पाहूयात. वांद्र्यातील निर्माते समीर हिंगोरा यांच्या घरावर छापा घालण्यात आला. सचिन तेंडुलकरच्या बरोबर बाजूला हिंगोरा यांचा बंगला आहे. ओशिवऱ्यामध्ये 2 ठिकाणी छापे घालण्यात आले. प्लुटो इमारतीमध्ये आतिफ शेख आणि तबस्सुम शेख यांच्या घरावर छापे घातले गेले. तिकडे लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात ऋषिकेश इमारतीमध्ये सुरेश शेट्टी राहतात. त्यांच्या घरावर धाड घालण्यात आली. गोरेगावच्या अजय कोसालिया यांच्या घरी छापा पडला. अँटॉप हिल परिसरात सुद्धा काही ठिकाणी छापे पडले. तसंच आंबोलीमध्ये लिली अपार्टमेंटमध्ये मुन्नाफ मोहम्मद युसुफ शेख राहतात. त्यांच्या घरी सुद्धा एनआयएची टीम पोहोचली आणि त्यांची चौकशी सुरू आहे. तिकडे दाऊदशी संबंधित अनेक जणांवर एनआयएनं छापे घातले. यावरूनच माहीम दर्ग्याचे विश्वस्त देखील एनआयएच्या रडारवर आहेत. भल्या सकाळी 7 वाजता सुहेल खंडवानी यांच्या घरी धाड घालण्यात आली. तिकडे दिल्लीच्या